या बातमीचे प्रायोजक आहेत दिल्ली पब्लिक इंटरनॅशनल स्कूल उदासा. उमरेड क्षेत्रातील DPIS उदासामध्ये आपलं स्वागत आहे, जिथे शिक्षण आणि नाविन्य यांचा संगम होतो. आम्ही एक असं सर्वांगीण शिक्षण वातावरण प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहोत, जे सृजनशीलता, चिकित्सक विचार आणि चारित्र्य निर्मितीला प्रोत्साहन देते. 14 व 15 मे रोजी अवैधरित्या परवान्यापेक्षा जास्त रेती वाहतूक करून शासनाचा महसूल बुडवून अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या 10 वाहनांवर कार्यवाही करण्यात आली आहे. 10 वाहनांसह 94 ब्रास रेती असा मुद्देमाल जप्त करून या प्रकरणी हर्ष पोद्दार, नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक, अनिल मस्के, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात सदरची कार्यवाही करत 11 आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये उमरेड पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी चालक विकास अरुण वैद्य, आरोपी चालक विशाल पशु परतेती, आरोपी चालक मालक हेमंत मोरेश्वर येसमकर, आरोपी चालक मालक बशीर इदू खान, आरोपी चालक गंगाधर हरिभाऊ मेंढे, आरोपी चालक राहुल कृष्णा सहारे, आरोपी चालक मुझफ्फर मुजम्मिल खान, आरोपी चालक अनिल कुमार मुन्नालाल सलोनिया, आरोपी चालक लियाकत अंसारी, आरोपी चालक सूरज पृथ्वीराज निरगुडे, आरोपी वाहन मालक सचिन सुनील बोकडे या 11 आरोपींविरुद्ध उमरेड पोलीस स्टेशन येथे 5 गुन्हे नोंद करण्यात आले. सदर कार्यवाहीत 10 वाहने आणि 94 ब्रास रेती असा एकूण 3,04,10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.